Hello, good morning to all. Welcome to English with Didi. Today is day 5. Let's get started. So, let's have quick recap what we have studied in earlier session. म्हणजेच याआधीचं जे डे 4 झालं होतं ज्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर केलं आहे त्याची एक रिकॅप उजळणी घेऊया. तर सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस रेस्ट या पद्धतीने आपण वाक्यरचना कशी असते ते पाहिलेलं, राईट. तर सब्जेक्ट म्हणजे ज्याविषयी आपण बोलतोय ते वाक्याच्या एकदम स्टार्टिंगला ठेवायचं. त्यानंतर एम कधी वापरायचं ज्यावेळेस आपण स्वतःबद्दल बोलतोय, इज एकवचनीसाठी आणि आर म्हणजे खूप साऱ्या वस्तू असतील त्यासाठी. आणि रेस्टमध्ये काय येतं तर जेवढा पण बाकी उरलेला पार्ट आहे जे आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं आहे ते आपण लिहितो. जसं आपण एखाद्या माणसासोबत बोलत असेल किंवा एखादी मुलगी असेल तिच्यासोबत बोलत असेल तर आपण काय म्हणणार, शी म्हणजे आपण तिच्याबद्दल बोलतोय. शी आता ती एकटीच आहे म्हणून इज ब्युटिफुल, शी इज ब्युटिफुल असं आपण वाक्य बनवतो, राईट. अजून काय शिकलो आपण तर हू म्हणजे नक्की कुणासोबत बोलतोय किंवा कुणाविषयी बोलतोय. तर ते विचारायचं स्वतःला की आपण नक्की कशाबद्दल बोलतोय, कुणाविषयी बोलतोय. तर ते हू मध्ये येणार. मग आपल्याला उत्तर भेटणार की हू म्हणजे मी एखाद्या मुलगीबद्दल बोलतोय किंवा मुलाबद्दल बोलतोय किंवा शाळेबद्दल बोलतोय, एखाद्या वस्तूबद्दल बोलतोय. त्यानंतर एम इज आर. त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे एकवचनीला इज, अनेकला आर आणि स्वतःबद्दल असेल तर एम. डुईंग व्हॉट म्हणजे नक्की काय करत आहे त्या वस्तूसोबत, त्या व्यक्तीसोबत. तर ते वाक्याच्या शेवटी लिहायचं. तर हे या पद्धतीनं आपण वाक्य कशी बनवायची आणि व्यवस्थित शब्द कुठे ठेवायचे वाक्यामध्ये म्हणजे अर्थपूर्ण मीनिंगफुल सेंटेन्स बनेल हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो, राईट. तर आज आपण शिकणार आहे दिस. दिस म्हणजे हे एकवचनी आणि जवळची वस्तू. जी वस्तू, ज्या व्यक्ती किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलत आहे ती गोष्ट जर आपल्या जवळ असेल तर आपण त्याला म्हणतो दिस. जसं की आपल्याकडे आता फिश आहे आपल्यासमोर, ठीक आहे. आपल्या हातामध्ये फिशिंग रॉड आहे आणि त्याच्यामध्ये फिश असेल तर आपण त्याला काय म्हणू, दिस इज अ फिश, राईट. तसंच मशरूम जवळ असेल तर त्याच्याकडे आपण बोट दाखवून काय म्हणू, दिस इज अ मशरूम. म्हणजे जी गोष्ट आपल्या जवळ आहे आणि एक आहे, ठीक आहे, एकच असली पाहिजे. तर त्यावेळेस आपण काय वापरणार, दिस. दिस इज माय बॅग, ठीक आहे. आपल्याकडे कोंब असेल, कोंब म्हणजे कंगवा, तर त्याला आपण काय म्हणणार, दिस इज अ कोंब, ठीक आहे. म्हणजे एखादी वस्तू जी एकवचनी आहे म्हणजे ती एकच आहे आणि ती आपल्या जवळ असेल तर त्याला दाखवताना किंवा ती वस्तू दाखवताना आपण काय म्हणू, दिस इज त्या वस्तूचं नाव, अ बॅग, अ पेन, अ बुक, अ मशरूम, ठीक आहे. हे समजलं सगळ्यांना की दिस आपण कधी वापरतो, जर एकच वस्तू आहे ती आपल्या जवळ आहे तर आपण म्हणू दिस. आता जर तीच वस्तू जर जास्त असतील तर आपल्याकडे जवळ आहेत पण आपल्याकडे खूप सारे आहेत, खूप सारे फिशेस आहेत, खूप सारे मशरूम्स आहेत, खूप साऱ्या बॅग्स असतील तर आपण काय म्हणू, तर त्यासाठी आपण वापरतो दीज. दीज म्हणजे THESE. इथे काय होतं THIS दिस आणि इथं काय होतं दिस, THESE दिस. दिस म्हणजे अनेक वचन म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतील तर तुम्ही काय वापराल, दिस. पण त्या वस्तू तुमच्या जवळ असतील तर, जसं एक बकेट आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या फिशेस ठेवलेत पण त्या तुमच्या जवळ आहेत तर त्यांना THIS दिस लावाल का, नाही. तर त्याला काय लावाल, THESE दिस. दिस आर फिशेस. आता इथं आर वापरणार कारण का इथं मेनी थिंग्स आहेत. जिथे पण मेनी थिंग्स असतील तिथे आपण काय वापरतो, आर वापरतो, राईट. दिस आर फिशेस. आता आपल्याकडे खूप सारे मशरूम्स असतील तर आपण काय म्हणू, दिस आर मशरूम्स. खूप साऱ्या बॅग्स असतील तर काय म्हणू, दिस आर बॅग्स. तेच जर एक बॅग असती तर आपण काय म्हटलं असतं, दिस इज अ बॅग. म्हणजे ही एक बॅग आहे. तर दीज THESE आणि THIS हा एवढाच त्यांच्यामध्ये फरक आहे. बाकी एक वचन अनेक वचन, एक वचनी असेल तर छोटं दिस वापरायचं THIS वालं
आणि जर खूप साऱ्या वस्तू असतील आपल्याजवळ तर त्याच्यासाठी THESE दीज मोठंवाला दीज वापरायचं. ठीक आहे. तसंच आपल्याकडे खूप सारे कंगवे असतील तर आपण काय म्हणू, दीज आर कोम्स. ठीक आहे. तर दिस THIS वापरायचं जवळ असलेली एक वस्तूसाठी, THESE दीज वापरायचं जवळ असलेल्या खूप साऱ्या गोष्टींसाठी. ठीक आहे. आता एखादी लांबची गोष्ट दाखवायची तुम्हाला. ठीक आहे. तुमच्यापासून खूप दूर आहे ती, किंवा असं खूप तरी अंतरावरती आहे की तुमच्यापासून किमान 10 मीटर अंतरावरती एखादी गोष्ट असेल, तर तुम्ही त्याला दाखवताना म्हणाल दॅट. म्हणजे तुम्ही आता एका दुकानात गेला आणि त्या दुकानामध्ये कुरकुरे असतील तर तुम्ही काय म्हणाल, ते कुरकुरे द्या. बरोबर. मग ते दाखवताना कसं करणार तुम्ही इंग्लिशमध्ये, दॅट पॅकेट. दॅट पॅकेट. ओके. दॅट चिप्स असं म्हणणार आपण. दॅट म्हणजे लांबची एखादी गोष्ट असेल ते दाखवताना दॅट वापरतात. पण इथेच ती गोष्ट एकच असली पाहिजे, त्यावेळेस तुम्ही दॅट वापरणार. जसं एक घड्याळ असेल तर तुम्ही म्हणाल दॅट क्लॉक. एक एरोप्लेन असेल तर दॅट इज अ एरोप्लेन. एक सन असेल तर दॅट इज अ सन. दॅट इज अ शिप. असं जी गोष्ट आपल्यापासून लांब आहे, दूर आहे आणि एक असेल तर त्याला दाखवताना आपण काय म्हणू, दॅट. ठीक आहे. नेक्स्ट. आता अनेक गोष्टी आहेत पण त्या आपल्यापासून लांब असतील तर ते सांगताना आपण काय म्हणू, दोज. THOSE दोज. दोज म्हणजे ते. ते खूप आहेत पण ते लांब आहेत. ठीक आहे. त्यावेळेस आपण म्हणू दोज. दोज आर बर्ड्स. आर का वापरलं, कारण का इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणून दोज आर बर्ड्स. दोज आर स्टार्स. दोज आर हिल्स. दोज आर मंकीज. अशा खूप साऱ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू, दोज. ठीक आहे. म्हणजे जर जवळ असतील तर आपण म्हणतो दिस. जवळ असेल, एक गोष्ट असेल तर म्हणतो दिस. जवळ खूप साऱ्या गोष्टी असतील तर त्यांना म्हणतो THESE दिस. लांबची गोष्ट असेल पण ती एकटी आहे तर आपण म्हणतो दॅट. आणि जर लांब खूप साऱ्या गोष्टी असतील तर त्यांना म्हणायचं दोज. ठीक आहे. आता अजून काय आहे, हिअर, देअर. ओके. हिअर म्हणजे इथे. इथे आपल्या जवळ. आपण म्हणतो ना कम हिअर, सिट हिअर, आय एम हिअर, कीप द बुक हिअर, युअर बॅग इज हिअर. हिअर म्हणजे इथे. म्हणजे हे एखादे ठिकाण दाखवण्यासाठी आपण यूज करतो. जसं दिस जवळची वस्तू दाखवण्यासाठी यूज करतो, तसं हिअर म्हणजे जवळची जागा दाखवण्यासाठी यूज करतो. कम हिअर म्हणजे इथे ये. इथे ये. कम हिअर. हिअर म्हणजे इथे, जवळ. ठीक आहे. देअर. देअर म्हणजे तिथे, दूर. गो देअर, सिट देअर, ही इज देअर, कीप द बॅग देअर. ठीक आहे. तर एखादी गोष्ट तिथे म्हणजे असं लांबच्या एखाद्या ठिकाणाला बोट करायचं असेल तर आपण काय म्हणू, तिथे. तर हिअर, देअर हे कधी वापरायचं, जर आपल्याला ठिकाणाबद्दल बोलायचं असेल त्यावेळेस. इथे, तिथे. ठीक आहे. आता या सगळ्या जे शब्द आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं की नक्की कशाला काय म्हणू. तर स्पीक आउट लाऊड. मोठ्याने बोला. दिस म्हणजे हे, दॅट म्हणजे ते. हे दोन्ही एकवचनी आहेत. ठीक आहे. दिस, दॅट. दिस, दॅट. असे आपले हाताचे हातवारे करून बोला. दिस म्हणजे जवळ, दॅट म्हणजे दूर. दिस म्हणजे जवळ, दॅट म्हणजे दूर. आणि दीज, दोज. दीज म्हणजे जवळच्या खूप गोष्टी, दोज म्हणजे लांबच्या खूप गोष्टी. दीज म्हणजे जवळच्या खूप गोष्टी, दोज म्हणजे लांबच्या खूप गोष्टी. असं आपल्या हाताची मुवमेंट करत ना हे शब्द मोठ्या मोठ्याने बोला. इतक्या मोठ्याने बोला की ते तुमच्या डोक्यामध्ये फिट झाले पाहिजेत. ठीक आहे. तर हिअर, हिअर म्हणजे येथे. देअर म्हणजे तिथे. हिअर म्हणजे येथे, देअर म्हणजे तिथे. तर हे दाखवताना, हे म्हणताना कसं ॲक्शन करायची. हिअर म्हणजे इथे म्हणजे या ठिकाणी. देअर म्हणजे तिथे म्हणजे त्या ठिकाणी. हिअर, देअर, दिस, दॅट, दिस, दोज. हिअर, देअर असं जर तुम्ही म्हणाल
आणि जर ते तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमच्या डोक्यातलं जे कन्फ्युजन आहे की नक्की धिस वापरू की दीज वापरू, THIS वापरू की THESE वापरू, तर हे कन्फ्युजन क्लिअर होईल. कारण का ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम हे शब्द वापरायला जाईल त्यावेळेस तुमचे हात आपोआप मुवमेंट करतील. कारण का जी गोष्ट आपण पाठ करतो ती जर आपण फक्त पाठ केली तर आपण विसरतो लगेच. पण ते जर ॲक्शन करून आपण हातवारे करून एखादी ॲक्शन करून लक्षात ठेवली तर जरी आपल्याला तो शब्द आठवत नसेल तरी आपल्या हातवाऱ्यावरून आपल्याला ते शब्द आठवतात. म्हणून कुठलाही नवीन शब्द शिकताना किंवा एखादी कन्फ्युजिंग गोष्ट शिकताना आपले हातवारे गेले पाहिजेत. दिस म्हणजे इथे, दॅट म्हणजे तिथे. ज्यावेळेस तुमचे हातवारे तुम्ही कराल ना त्यावेळेस तुम्हाला ते जास्त समजतं आणि जास्त लक्षात राहतं. ठीक आहे. तर आज हे मोठ्याने स्पीक आउट करायचं आहे लाऊडली आणि हे सगळे शब्द म्हणायचे आहेत. तर स्पीक आउट लाऊड. दिस म्हणजे जवळची गोष्ट जी आपल्या जवळ आहे पण ती एकटीच आहे, तर त्यावेळेस आपण दिस वापरू. ठीक आहे. मी पूर्ण लेक्चरमध्ये हेच सांगत आहे की दिस दॅट दोज हिअर देअर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी कळतील, ज्यावेळेस तुम्ही त्याचे ॲक्शन कराल, तुम्ही त्यांना समजून घ्याल की हा शब्द यासाठी आहे. जसं आपण लहान होतो त्यावेळेस मराठीमध्ये आपण बोलायचो, मग त्यावेळेस आपल्याला कळायचं नाही की मराठीमध्ये कोणता शब्द वापरायचा, मग आपण चुकीचा शब्द वापरायचो. पण आपण हातवारे करून म्हणायचो की मला ती बॅग दे, बरोबर. ती बॅग देताना आपण लांब हात करून त्याच्याकडे बोट करायचो. मग तेच इंग्लिशमध्ये करा, दॅट बॅग. ठीक आहे. असे छोटे छोटे जे वाक्य आहे, छोटे छोटे आपण डेली कॉन्व्हर्सेशन करतो त्याच्यामध्ये हे वर्ड्स यूज करा. जसं धिस म्हणजे इथे, दॅट म्हणजे ती गोष्ट. ठीक आहे. दीज म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत माझ्याकडे, दोज म्हणजे खूप साऱ्या लांब गोष्टी आहेत, हिअर म्हणजे इथे, देअर म्हणजे तिथे. हे तुम्ही सारखं सारखं ते यूज करत राहा आणि मग तुम्हाला त्या गोष्टी कायमच्या लक्षात राहतील आणि इंग्लिशमध्ये तुम्ही ते सहज बोलू शकाल. ठीक आहे. तर आजचा होमवर्क काय आहे, तर पॉइंट टू सराउंडिंग थिंग्स म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींकडे बोट दाखवा. अँड यूज दिस दॅट हिअर देअर अँड मेक 5 सेंटेन्स इच. म्हणजे आता हा एवढं मोठं वाक्य आहे, त्याला तोडायचं छोट्या छोट्या शब्द ह्याच्यामध्येच तोडायचं भागामध्ये. इथे पॉइंट टू सराउंडिंग थिंग्स म्हणजे सांगितलं आहे, पॉइंट म्हणजे बोट दाखवणे. टू सराउंडिंग थिंग्स, सराउंडिंग म्हणजे सभोवतालची जागा. अँड यूज दिस म्हणजे याचा वापर करा. कशाचा, दिस दॅट हिअर देअर हे जे शब्द आहेत त्यांचा वापर करा. अँड मेक 5 सेंटेन्स इच आणि 5 सेंटेन्स प्रत्येकाचे बनवा. मेक म्हणजे बनवणे. म्हणजे मोठे जरी वाक्य असेल तर त्या वाक्याला छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करून त्यांना समजून घेता येतं. म्हणून जरी आपल्याला एखादं इंग्लिशचं मोठं वाक्य कळत नसेल तर त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करा आणि त्यातून काय अर्थ कळतोय हे लक्षात घ्या. ठीक आहे. आजचा होमवर्क समजला. आपल्या सराउंडिंगमधल्या जे थिंग्स आहेत त्यांच्याकडे बोट दाखवून दिस दॅट हिअर देअर दीज दोज हे सगळे शब्द वापरून प्रत्येकाचे 5-5 वाक्य मला बनवून त्याचा फोटो मला पाठवून द्या. ठीक आहे. तर नोट डाऊन दी वर्ड्स अँड रिमेंबर. न्यू वर्ड्स काय काय शिकलो आपण, तर मशरूमचं स्पेलिंग आपण लिहिताना खूपदा चुकीचं लिहितो. जसं आपण मशरूम आहे म्हणून आपण काय विचार करतो की MASH असेल, बट इथे काय आहे MUSH आहे. म्हणून मशरूमचं स्पेलिंग लिहा. त्याला मराठीमध्ये अळंबी म्हणतात. तर हे सगळे शब्द 5-5 वेळा लिहून घ्या. जसं कोंब म्हणजे कंगवा, लाऊड म्हणजे मोठा, असे हे नवीन शब्द लिहून त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला समजतील. हुर्रे, ऑसम. तर आजच्या डे 5 साठी आपण एवढं खूप सारे शब्द शिकलेलो आहे आणि हे शब्द ज्यावेळेस तुम्हाला यायला लागतील त्यावेळेस तुम्ही इंग्लिश असं पटापट बोलू शकाल. डू द होमवर्क अँड प्रॅक्टिस. सी यू टुमॉरो. सी या. बाय बाय.